समोर येते घायवळ टोळीमधील अजून एकाला बेड्या ठोकण्यात आल्यात। पुणे पोलिसांनी कल्याणमध्ये जात ही मोठी कारवाई केली आहे। निलेश घायवळ टोळीमधील गुंड जयेश वाघला ठाणे जिल्ह्यामधून अटक करण्यात आल्याचं समजतंय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। तर जयेश वाघ असं अटक करण्यात आलेल्या या सराईतेचं नाव आहे आणि निलेश घायवळ टोळीमधील पसार झालेल्या वाघ याचा शोध घेण्यात येत होता। त्या कारवाईमध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। त्याला ठाण्यातनं अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। वाघ हा ठाणे जिल्ह्यामधील टिटवाळा परिसरामध्ये असलेल्या कोंडारी भागामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती आणि त्यानंतरच आदिवासी पाड्यावर वेश बदलून तो राहत होता असंही समजत होतं। या प्राथमिक माहितीनंतर पोलिसांनी ठाणे जिल्ह्यामध्ये जात त्याला अटक केली आहे। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती, ही नेमकी कारवाई कशी करण्यात आली आहे? ऋतुजा, खरं तर निलेश घायवळ आणि त्याची जी टोळी आहे ती पुणे पोलिसांच्या रडारवरती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती घायवळ टोळीतील एका फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठाणे जिल्ह्यात जात अटक केलेली आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही अटक केली असून जयेश कृष्ण वाघ अशा त्या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। निलेश घायवळ टोळीतील पसार असलेला हा वाघ याचा शोध घेण्यात आलेला होता आणि टिटवाळा परिसरातून असलेल्या कोंडारी गावात तो वास्तव्यास असल्याची माहिती खरं तर मिळालेली होती। आदिवासी पाड्यावरती हा वेश बदलून राहत असण्याची देखील माहिती समोर येत होती। तरी या सगळ्या कालावधीमध्ये जेव्हापासून तो फरार होता तेव्हापासून तो कुठे राहत होता, काय राहत होता, त्याची सगळी चौकशी आता गुन्हे शाखा करत आहे। ऋतुजा, रेवती, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।